विद्यार्थी मित्र हो, या भागामध्ये आपण पाहणार आहोत ॲडव्हान्स अकाउंटिंग चॅप्टर 5 ब्रँच अकाउंट. आत्तापर्यंत आपण अकाउंटिंग स्टँडर्ड, बँकिंग कंपनी अकाउंट, इन्शुरन्स क्लेम अकाउंट आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी अकाउंट या 4 टॉपिकवरचे MCQ अभ्यासलेले आहेत. आज आपण ब्रँच अकाउंटवर MCQ कसे असतील, त्याचे ऑप्शन्स कसे आहेत आणि अचूक उत्तर कोणतं आहे हे या ठिकाणी पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 5 ब्रँच अकाउंट. यामध्ये स्पेसिफिक नमूद केलेलं आहे स्टॉक अँड डेटर सिस्टीम. फक्त ही सिस्टीमच आपल्याला अभ्यासक्रमाला आहे आणि परीक्षेत प्रश्न सुद्धा याच सिस्टीमवर फक्त आणि फक्त विचारले जाणार आहेत. त्यामुळे ब्रँच अकाउंट मधल्या स्टॉक अँड डेटर सिस्टीमचा आपण विचार करणार आहोत. तत्पूर्वी प्रश्न त्याची उत्तरं पाहण्यापूर्वी नक्की ब्रँच अकाउंट काय आहे, वर्किंग कसं केलं जातं, त्याचा थेरॉटिकल भाग आपण प्रथमतः पाहू आणि त्यानंतर आपण आपल्या मुख्य विषय म्हणजेच MCQ कडे जाणार आहोत. पहिला भाग आहे तो म्हणजेच इंट्रोडक्शन. द मेन एम ऑफ द एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. कोणत्याही व्यवसाय संस्थेचा मुख्य उद्देश हा नफा मिळविणे असतो. ॲज सच ए बिझनेस कॅनॉट अचीव धिस एम बाय सेटिंग अ बिझनेस इस्टॅब्लिशमेंट ॲट वन प्लेस ओनली. एकाच ठिकाणी जर तुम्ही व्यवसाय करायला गेलात तर नॅचरली तुमचं जे काही टार्गेट आहे, एम आहे, ते साध्य होणार नाही, अचीव होणार नाही. देअरफॉर म्हणून बिझनेस ऑर्गनायझेशन ओपन्स इट्स ब्रँचेस ॲट व्हेरियस प्लेसेस. आणि म्हणून हे जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ना, हे कंपन्या म्हणा, तुम्ही व्यवसाय संस्था म्हणा, या आपल्या ब्रँचेस वेगवेगळ्या ठिकाणी ओपन करतात. The main or parent establishment is known as a head office. जे मुख्य कार्यालय आहे त्या व्यवसाय संस्थेचं त्याला आपण हेड ऑफिस म्हणतो. अँड अदर सबसिडरी इस्टॅब्लिशमेंट आर नोन ॲज ब्रँचेस. आणि त्याचे जे काही शाखा आहेत त्याला आपण ब्रँचेस म्हणतो. इन शॉर्ट, ब्रँच इज ए सेक्शन ऑफ बिझनेस. ब्रँच काय आहे? बिझनेसचाच एक भाग आहे. सेग्रिगेटेड फिजिकली फ्रॉम दी मेन सेक्शन. तो काय आहे? वेगळा केलेला आहे. कशापासून? त्याचा जो मेन सेक्शन आहे त्यापासून. म्हणजेच काय? हेड ऑफिस पासून ह्या ब्रँचेस काय आहेत? वेगळ्या केलेल्या आहेत. पार्ट त्या हेड ऑफिसचाच आहे, मात्र ते काय झालेले आहेत? ते वेगळे आहेत. एक साधं आणि सिंपल उदाहरण या संदर्भात पाहू. बँक ऑफ महाराष्ट्र ही जर घेतली तर तिचं हेड ऑफिस पुण्यात आहे. पण फक्त पुण्यातच व्यवसाय करायचा म्हटलं असतं तर नॅचरली तेवढा बिझनेस झाला नसता. आणि म्हणून या बँकेच्या देशभर शाखा आहेत. त्या शाखा म्हणजे ब्रँच. पुढे सेकंड, स्टॉक अँड डेटर सिस्टीम. आता ह्या सिस्टीमकडे आपण वळण्यापूर्वी नक्की कोणकोणत्या अकाउंटिंग सिस्टीम्स आहेत ब्रँच संबंधातल्या ते आपण पाहू. त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे डेटर सिस्टीम आपल्याला सांगता येईल. त्यानंतर स्टॉक अँड डेटर सिस्टीम. त्यानंतर फायनल अकाउंटिंग सिस्टीम की ज्यामध्ये ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपेअर करावा लागतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. मग आपल्याला अभ्यासक्रमाला फक्त त्यापैकी स्टॉक अँड डेटर सिस्टीम असल्यामुळे आपण या ठिकाणी जो ट्रेस देणार आहोत तो फक्त याच मेथडवर. ही मेथड काय आहे? इन दिस सिस्टीम elaborate records are maintained regarding the debtors and stock of the branch and several accounts are opened like branch stock account, branch debtors account, branch expenses account, branch adjustment account, branch profit and loss account, etc. etc. आता मुळात आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा होतात ही माहिती पहिली समजून घेऊ आणि मग या सिस्टीमकडे जाता येईल. हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे आणि ब्रँच ही नगरला आहे. हेड ऑफिस हे पुण्यात आहे, ते पूर्णतः माल सप्लाय करतं ब्रँचला
कारण तिथे मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी ही अपेक्षा. मालाची विक्री जास्त झाली की नॅचरली प्रॉफिट जास्त होतो. आणि म्हणून पुन्हा हेड ऑफिसमध्ये सगळ्या अकाउंटिंग रेकॉर्ड त्या ब्रँचच्या केल्या जातात. पुण्यामध्ये XYZ कंपनीचं हेड ऑफिस आहे आणि त्याने ब्रँच ओपन केलेले आहेत नाशिक आणि नगरला. तर हे XYZ कंपनीचं जे हेड ऑफिस आहे ना, त्या दोन्ही ब्रँचचं अकाउंट आपल्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी मेंटेन करतं. कशा संबंधी? तर पहिला भाग, त्या ब्रँच ओपन करण्याचा उद्देश काय आहे? तर मालाची तिथे आपली जास्तीत जास्त विक्री व्हावी. म्हणजे पुण्याबरोबरच नाशिक आणि नगरला मालाची विक्री व्हावी आणि त्या अनुषंगाने मग काय केलं जातं? ब्रँचेस ओपन केल्या जातात. मग ब्रँच ओपन करताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ खर्च आले, वस्तू त्या ठिकाणी आली, त्यानंतर काय त्याची विक्रीची पद्धत, मग रोखीने विकायची का उधारीवर विकायची, या इत्यादी सर्व बाबी. त्यात पहिला मुद्दा महत्वाचा आहे की पुण्यातलं हेड ऑफिस ज्यावेळेस नगरच्या हे ब्रँचला माल सप्लाय करतं त्याला म्हणतो पण गुड सेंड टू ब्रँच. आता फक्त वस्तू किंवा तो माल पाठवून चालणार आहे का? नाही. तर तो माल विकण्यासाठी तिथे काय त्या ब्रँचला खर्च करावा लागेल, त्या खर्चाची रक्कम सुद्धा हेड ऑफिस पाठवते आणि त्याला आपण म्हणतो कॅश रेमिटेड टू ब्रँच. ठीक आहे, वस्तू आणि पैसे ब्रँचला आले. आता ब्रँच ते माल विकणार. रोखीने विकले असेल तर त्याला कॅश ट्रान्झॅक्शन होती, पण उधारीवर विकले तर मात्र त्या ठिकाणी त्या ग्राहकाला आपण काय म्हणतो? डेटर्स. उधारीवर माल विकल्यानंतर त्याची नोंद करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला सुद्धा कुणाकडून किती पैसे येणं आहे, त्याने किती पैसे दिलेले आहेत याची नोंद त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला त्या डेटरचं अकाउंट ओपन करावं लागतं. डेटरचं अकाउंट ओपन केलं की नॅचरली तिथं काय आलं की त्यांचं ओपनिंग डेटर्स म्हणजे पाठीमागच्या कालावधीतले काही त्यांच्याकडून येणं आहे का, चालू वर्षात त्याला माल जो काही विकलाय त्याला आपण क्रेडिट सेल म्हणतो, त्याची रक्कम किती आहे, त्याला काही सूट दिलेली आहे का, त्याने काय आपली रक्कम बुडवलेली आहे का, त्याने काय माल परत आपल्याला पाठवलाय का. उदाहरणार्थ 10 वस्तू त्या कस्टमरला डेटर्सला दिलेल्या आहेत आणि त्यातल्या एक वस्तू खराब झाली, त्याने परत आणून दिली, त्याला आपण रिटर्न इनवर्ड म्हणतो. त्याने जर काही रोख पैसे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले असतील, त्याला माल गेल्या वर्षी विकला 10,000चा, चालू वर्षी 80,000चा, 90,000 रुपये त्याच्याकडून येणं आहे. त्यापैकी त्याने जर 70,000 दिला असेल त्याला आपण म्हणतो कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स. तिथेच एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे का, तो म्हणजेच कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्सला दुसरं नाव आहे कॅश रिसिव्ड ऑन लेजर अकाउंट. मग त्याच्याकडून वर्षाखेरीस किती रक्कम येणं आहे त्याला आपण क्लोजिंग डेटर्स म्हणतो. हे झालं डेटरच्या संबंधात. त्याच पद्धतीने त्या ब्रँचने हेड ऑफिसकडून किती माल घेतला होता चालू वर्षी, मागचा किती होता, मग मागचा जर समजा 1 लाखाचा आहे, चालू वर्षी 8 लाखाचा घेतला असेल, एकूण ब्रँचकडे 9 लाखाचा माल आलेला आहे. रोखीने विक्री केली, माल गेला, उधारीने विक्री केली, माल गेला, काय माल खराब झालेला असेल, राहिला किती शिल्लक, या सर्व वस्तूंचा जो अकाउंट आहे तो अकाउंट आपण ब्रँच स्टॉक अकाउंटला मेंटेन करतो. पुढे त्या ब्रँचला काय खर्च होणार आहे, तिथे कामगारांची तिथल्या पगार द्यावे लागणार आहे, जागा जर भाड्याने घेतली असेल तर त्याचं रेंट द्यावं लागणार आहे, तिथला प्रिंटिंग, स्टेशनरी, लाइटिंग हे जे काही खर्च आहेत ते सगळे खर्च रेकॉर्ड करण्यासाठी ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट ओपन करावं लागणार आहे. ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचा तर त्या ब्रँचला नक्की किती फायदा त्या आर्थिक वर्षात झालेला आहे हे समजण्यासाठी ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असं होतं, एका ब्रँचला प्रॉफिट होतो आणि दुसऱ्या ब्रँचला लॉस होतो. नगर ब्रँचला 15,000 प्रॉफिट झाला, नाशिक ब्रँचला 5,000 लॉस झाला, तर त्या व्यवसाय संस्थेला 10,000 प्रॉफिट झाला. 15,000 प्रॉफिट मायनस 5,000 लॉस. मग 10,000 तुम्हाला कल्पना येत नाही की नक्की कुठल्या ब्रँचला किती प्रॉफिट झालाय, कुठली ब्रँच प्रॉफिटमध्ये आहे, कुठली लॉसमध्ये आहे. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला हे प्रत्येक ब्रँचचं स्वतंत्र अकाउंट ओपन करावं लागतं, कारण आपल्याला प्रॉफिट कळला पाहिजे, कारण आपला मेन एमच तो आहे. अशा प्रकारे जे सगळे अकाउंट रेकॉर्ड केले जातात आणि हेड ऑफिसनी सूचना दिलेली असते, तुम्ही त्या ठिकाणी जी विक्री आहे ती कॅशनी करा, उधारीवर करा, त्याला आपण म्हणतो ब्रँच डेटर सिस्टीम. तिसरा भाग,
यावेळेस माल पाठवताना हेड ऑफिस 100 रुपयाचा माल 100लाच पाठवते ब्रँचकडे. दोघांना माहिती असतं 100ची त्या वस्तूची किंमत आहे 100 रुपये झाली. ती वस्तू जर 110 रुपयाला विकली तर 10 रुपये प्रॉफिट हा ब्रँचला आणि हेड ऑफिस दोघांना कळतो. पण बऱ्याच वेळा हेड ऑफिसला आपल्याला किती प्रॉफिट होतोय हे ब्रँचला कळता कामा नये. या हेतूने तो हिडन ठेवण्यासाठी हे हेड ऑफिस काय करतात, मुळात 100 रुपयाची वस्तू 100 रुपयालाच ब्रँचकडे पाठवत नाही, तर 100 रुपयाची वस्तू 125ला पाठवतात. ब्रँचला असं वाटतं की ती 125चीच वस्तू आहे आणि ही 125ची वस्तू जी आहे ती 125ची वस्तू मग ब्रँचने समजा जर 200 रुपयाला विकली तर ब्रँच म्हणेल की 125ची वस्तू 200ला विकतो म्हणजे 75 रुपये प्रॉफिट. पर तो खरा प्रॉफिट किती झाला असतो, 100 रुपये. कसा, 100 रुपयाची वस्तू 125ला ब्रँचकडे पाठवली आणि ब्रँचने 200ला विकली म्हणजे कॉस्ट 100, सेलिंग प्राइस 200 म्हणजे मधला हा प्रॉफिट आहे. तो प्रॉफिट फक्त हेड ऑफिसलाच कळतो. म्हणजे हेड ऑफिस म्हणेल 100 रुपये प्रॉफिट झाला आणि ब्रँचला वाटतं 75 रुपये झाला. मग हा जो काही गॅप आहे ना, तो गॅप ब्रँचला कळत नाहीये. कुठला, 100 आणि 125 मधला. आणि म्हणून त्या ठिकाणी जी गुड्स ब्रँचकडे पाठवली जातात ती कधीही मूळ किमतीला कॉस्ट प्राइसला पाठवली जात नाही. तर ती कशी पाठवली जातात, इनव्हॉइस प्राइसने. सेलिंग प्राइस त्याला म्हणा. 100 रुपये ही कॉस्ट प्राइस झाली, 125 रुपये हे इनव्हॉइस प्राइस झालेली आहे आणि 200 रुपये ही सेलिंग प्राइस झालेली आहे. आता ऍक्च्युअल प्रॉफिट जर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ब्रँचने जे अकाउंट मेंटेन केलेलं आहे त्याच्या आधारे हेड ऑफिस हे पाहत असतं, अरे हे यांनी 200 रुपयाला माल विकलेला आहे परंतु खरा आपल्याला 100 रुपये प्रॉफिट झालेला आहे. आणि म्हणून हे मधली जी काय जादा रक्कम त्याच्यावर चार्ज केली ना, 100ची 125, ते 25 रुपये हे तुमचं लोडिंग. आणि जास्त किंमत जर असेल तर तुम्हाला प्रॉफिट ॲक्युरेट येणार नाही. त्याची मूळ किंमत आणि विक्रीची किंमत यामधला फरक म्हणजे ॲक्च्युअल प्रॉफिट. 100 रुपयाची वस्तू ब्रँचने 200ला विकली, ॲक्च्युअल प्रॉफिट 100. 100ची वस्तू पाठवली 125ला, ब्रँचने विकली 200ला म्हणजे 75 रुपये, हा ॲक्च्युअल प्रॉफिट आहे का, नाही. आणि म्हणून ॲक्च्युअल प्रॉफिट किती झालेला आहे हे शोधून काढण्यासाठी हा ब्रँच अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. याला म्हणतो आपण स्टॉक अँड डेटर सिस्टीम. या स्टॉक अँड डेटर सिस्टीमचे नियम, पहिला भाग, हेड ऑफिस ब्रँचकडे जे गुड्स पाठवतात, गुड्स सेंड टू ब्रँच ॲट इनव्हॉइस प्राइस, ते इनव्हॉइस प्राइसनेच पाठवतात. जरी कॉस्ट प्राइस दिली असेल तर त्याची इनव्हॉइस प्राइसमध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे पहिला आपण नियम शिकलो, हेड ऑफिस ब्रँचला इनव्हॉइस प्राइसने गुड्स पाठवतात. दुसरा, ब्रँचसाठी होणारे सगळे खर्च हे हेड ऑफिस त्या ठिकाणी करीत असते. ब्रँचला परवानगी दिली जाते कशाची, मालाची उधारीवर विक्री केली तरी चालेल, रोखीने केली तरी चालेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजेच लोडिंगचा. आता इथे तुम्हाला एक लक्षात आलं असेल, कॉस्ट 100, इनव्हॉइस 125 म्हणजेच इनव्हॉइस प्राइस इज ऑलवेज हायर दॅन कॉस्ट प्राइस. इनव्हॉइस प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा जास्तच असते आणि द डिफरन्स बिटवीन these टू प्राइस इज ट्रीटेड ॲज लोडिंग. मग हे लोडिंग किती आहे हे कळण्यासाठी तुम्हाला ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट ओपन करावा लागतो. म्हणजे पहा, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट का ओपन करावा लागतो, तर या सर्व गोष्टी आता आपण अभ्यासलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, त्यासाठी हा ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट ओपन करावा लागतो. आता हे लोडिंग जे आहे ते लोडिंग कसं कॅल्क्युलेट करतात हे पहिलं कळलं पाहिजे. हे जर कळले तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी MCQ सोडवताना अडचण येणार नाही. आपण मगाशी पाहिलं, पहिला नियम काय आहे, इनव्हॉइस प्राइसने माल पाठवतात. इनव्हॉइस प्राइस म्हणजे काय, कॉस्ट प्लस सर्टन पर्सेंटेज. मग 10%, 20%, 50% जे काय असेल, कॉस्ट प्लस सर्टन पर्सेंट इज इक्वल टू इनव्हॉइस प्राइस. म्हणजे 100 रुपये कॉस्ट असेल, 20% जर त्या ठिकाणी जास्त आकारले म्हणजे 100वर 20 म्हणजे 20 रुपये. कॉस्ट प्राइस 100 अधिक 20 म्हणजे तुमची ती झाली 120 रुपये इनव्हॉइस प्राइस.
त्या कॉस्ट आणि इनवॉइस प्राइस मधला जो डिफरन्स आहे 20 रुपये ते तुमचं लोडिंग मानलं जातं. हे लोडिंग कसं कॅल्क्युलेट करतात आणि त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी होती ते आपण पाहू. लोडिंग इज कॅल्क्युलेटेड ऑन ओनली गुड्स आयटम, that is opening stock, closing stock, goods sent to branch, goods returned by branch to head office, etc. Adjustment must be made of the difference between cost price and invoice price of the goods through branch adjustment account. मग या ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटवरून आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, या सर्व लोडिंगचा भाग इथे मांडावा लागतो. कुठे? ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला. ते कसं? पहिला भाग, लोडिंग ऑन गुड सेंड टू ब्रँच. हेड ऑफिसने ब्रँचला जर त्या ठिकाणी माल पाठवलेला आहे. आता आपण उदाहरण किती घेतले? कॉस्ट प्राइस 100, पर्सेंटेज 20, म्हणजे इनवॉइस प्राइस 120. असं गृहीत धरा एक वस्तू आहे, ती पाठवली ब्रँचकडे 100ची 120ला. आता मला सांगा ती ही 120ची रेकॉर्डिंग कुठे केली जाते? तर नॅचरली स्टॉक अकाउंटला. स्टॉक अकाउंटमध्ये सर्व प्रकारचे गुड्स आयटम रेकॉर्ड केले जातात. ज्या ज्या ट्रान्झॅक्शनचा संबंध हा गुड्सशी आहेत असे सर्व गुड्स आयटम हे ब्रँच स्टॉक अकाउंटला रेकॉर्ड केले जातात. डेबिट साईडला, ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रँचकडे ज्या ज्या प्रकारे माल येतो तो सर्व भाग रेकॉर्ड केला जातो. आणि क्रेडिट साईडला ब्रँचकडून जो जो माल जातो, ज्या ज्या कारणासाठी जातो तो सगळा भाग क्रेडिट साईडला रेकॉर्ड केला जातो. म्हणजे गुड्स इन डेबिट साईड, गुड्स आउट क्रेडिट साईड. ओके. आता मला सांगा तिथे गुड्स सेंड टू ब्रँच हे ब्रँच स्टॉकच्या डेबिटला येणार किती? 120. आता मला सांगा डेबिट तुम्ही त्या ठिकाणी काय केलेले? डेबिट साईडला 120 मांडलेत. मग खरी किंमत आहे का 120? नाही. ती किती आहे? 100. म्हणजे आता ती 100 खरी आली तरच प्रॉफिट कळेल ना. मग हे 20 रुपये त्यातून मायनस केले पाहिजे का नाही? हो. मग आपण अकाउंट शिकतोय, मॅथमॅटिक्स शिकत नाही, म्हणून आपण त्या 120 मधून 20 रुपये नाही वजा करायचे. मग काय करायचे? तर ते 20 रुपयाचा अकाउंटिंग इफेक्ट मांडायचा. तो कसा? तर तो मांडताना गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. याचा अर्थ ब्रँचच्या स्टॉकच्या डेबिट साईडला गुड्स मांडलेत 120ने, तर ते कमी करण्यासाठी त्याला करस्पॉन्डिंग इफेक्ट द्यायला पाहिजे. म्हणजे 20 रुपयाने क्रेडिट दिलं तरच ते 120 डेबिट वजा 120 क्रेडिट म्हणजे 100 राहतील. म्हणून हे 20 रुपये क्रेडिट जे आहे ते ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला मांडायचे. म्हणजे थोडक्यात ज्या ज्या गुड्स आयटमचे डेबिट बॅलन्सेस डेबिट साईडला जर मांडलेले असतील त्या रकमा, तर त्या रकमा कमी करण्यासाठी त्याला कॉरस्पॉन्डिंग इफेक्ट देणं आवश्यक आहे आणि तो ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला मांडायचं. व्हाईस वर्सा, जर क्रेडिट आयटम इनव्हॉइस प्राइसने असेल ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि त्याचं जर लोडिंग कॅल्क्युलेट करायचं असेल आणि ते जर मांडायचं असेल तर ते ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला मांडा. म्हणजे इथे आपण एक साधं प्रिन्सिपल शिकलो. ते म्हणजे काय? जर डेबिट बॅलन्स असेल एखाद्या आयटमचा, तो जर जास्त असेल तर तो कमी करण्यासाठी जेवढ्याने कमी करायचं तेवढ्याने त्याला क्रेडिट द्या. 2, जर एखाद्या आयटमचा बॅलन्स क्रेडिट असेल आणि तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर तेवढ्याने त्याला डेबिट द्या, म्हणजे तो कमी होतो. ते लोडिंग. लोडिंग ऑन दी गुड सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. 2, लोडिंग ऑन गुड सेंड टू ब्रँच एंट्री ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू गुड सेंड टू ब्रँच. लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक आणि लोडिंग ऑन क्लोजिंग स्टॉक. आता हे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक जे आहेत ते कुठे पाठवतात? तर ते ॲडजस्टमेंटला पाठवण्याऐवजी त्याचे इफेक्ट मात्र स्टॉक रिझर्व्हला केले जातात आणि हा स्टॉक रिझर्व्ह अकाउंट त्या ठिकाणी क्लोज करून तो पुन्हा ॲडजस्टमेंटकडे जातो. म्हणजे वरच्या 2 गुड्स आयटमचा डायरेक्ट इफेक्ट ब्रँचला मांडला जातो आणि स्टॉकचा मात्र तो स्टॉक रिझर्व्हला पहिला आणि मग ॲडजस्टमेंटकडे जातो. म्हणजे माध्यम स्टॉक रिझर्व्ह राहतो त्या ठिकाणी. एवढंच फरक आहे, बाकी अकाउंटिंग ट्रीटमेंट सेम. आता हे लोडिंग कसं कॅल्क्युलेट करतात? फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर दिलेलं असेल की 20% ऑन सेलिंग प्राइसने गुड्स पाठवलेत. सेलिंग प्राइस म्हणजे ती इनव्हॉइस प्राइस. त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी काय करायचं? इनव्हॉइस प्राइस किती आहे ते पहा, त्यावर दिलेल्या पर्सेंटेजने कॅल्क्युलेट करा. फॉर एक्झाम्पल इनव्हॉइस प्राइस 30,000, 20% ऑन इनव्हॉइस प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस.
म्हणजे 6,000 रुपये डायरेक्ट तुमचं लोडिंग झालं. मग एखादी वस्तू 60,000ची असेल, त्यात 6,000 जास्त असेल तर त्याला 6,000ने कमी करा. दुसरं उदाहरण, डॅश डॅश पर्सेंटेज ऑन कॉस्ट प्राइस. आता डॅश डॅश पर्सेंट ऑन कॉस्ट प्राइस म्हणतात, डॅश डॅश पर्सेंटेज ऑन इनव्हॉइस प्राइस अबव कॉस्ट प्राइस म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ 20% ऑन कॉस्ट प्राइस और 20% अबव कॉस्ट प्राइस, काही अर्थ एकच आहे. आता इथे तुम्हाला डायरेक्ट 30,000 वर 20% कॅल्क्युलेट करता येणार नाही, कारण 20% कशाच्या आपण लोडिंग कॅल्क्युलेट करतो नेहमी, तर सेलिंग प्राइसच्या. म्हणजेच तुमची सेलिंग प्राइस जर 30,000 असेल, इनव्हॉइस प्राइस जर तुमची 30,000 असेल, तर तुम्हाला लोडिंग कॅल्क्युलेट करताना ते कसं करावं लागतं, तर पहा, कॉस्ट प्राइस जर 100 अशी गृहीत धरली, 100 का तर पर्सेंटेज दिलेत म्हणून 20%, कॉस्ट प्राइस 100 रुपये, लोडिंग 20 रुपये, म्हणजेच इनव्हॉइस प्राइस झाली त्याची 120 रुपये. आता पहा, लोडिंग 20 रुपये, इनव्हॉइस प्राइस 120 रुपये, म्हणजेच 120 रुपये इनव्हॉइस प्राइसला 20 रुपये लोडिंग, तर 30,000 रुपये इनव्हॉइस प्राइसला किती येईल, हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे 120 भागिले 120 म्हणजेच 1/6 मग 30,000चे 1/6 किती झाले, तर 5,000. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेट करावे लागेल. पुढे असं त्या ठिकाणी देतात, कॉस्ट प्राइस प्लस, इथं पर्सेंटेज नसतो, कॉस्ट प्राइस प्लस 1/3, 1/4, 1/5 असं येईल. अशा वेळेस लोडिंग तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार, तर ते कॅल्क्युलेट करताना पुन्हा तोच भाग, कॉस्ट प्लस डॅश डॅश पर्सेंटेज इज इनव्हॉइस प्राइस. आता इथे कॉस्ट प्राइस 1 रुपया धरा, कारण 1/3 म्हटलंय. 1 धरा, 100 धरा, 1000 धरा, किती धरले तरी फरक पडत नाही. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, कॉस्ट प्लस लोडिंग इज इक्वल टू इनव्हॉइस प्राइस. मग इथे जर उदाहरण पाहिलं तर 1 + 1/3 इज इक्वल टू 1/4. तुम्ही जे LCM करता ना, लसावी मसावी जर कॅल्क्युलेट करताना, त्याप्रमाणे जर तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणेच करा. 120 ला 20 म्हणजे तर 100 किती, तर 30,000 किती, त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि मग तुमचं उत्तर येतं 1/4. 1/3 असेल तर इन शॉर्ट त्याचं 1/4 उत्तर. जर कॉस्ट प्लस 1/4 असेल तर त्याचं उत्तर 1/5. कॉस्ट प्लस 1/7 असेल तर त्याचं उत्तर 1/8. याचा अर्थ इन शॉर्ट आपण असं सूत्र म्हणू शकतो की कॉस्ट प्लस जे दिलं असेल त्यात 1 मिळवायचा. 1/3 असेल तर 1 मिळवा, 1 म्हणजे 3 मध्ये 1 मिळवा, 1/4. 1/5 दिले असेल तर तुमचं उत्तर कॅल्क्युलेशनला 1/6 असं येऊ शकेल. आता कुठले अकाउंट मेंटेन करावे लागतील, पहिला ब्रँच स्टॉक अकाउंट. कशासाठी, रेकॉर्ड्स ऑल गुड्स आयटम, सगळे गुड्स आयटम ब्रँच अकाउंट स्टॉक अकाउंटला मेंटेन करा. डेबिट बाजूला येणारे, क्रेडिट बाजूला जाणारे, कशासाठी सुद्धा येऊ आणि कशासाठी सुद्धा जाऊ, कोणत्याही स्वरूपात माल आला डेबिटला, गेला की क्रेडिटला, क्रेडिट सेल क्रेडिटला, कॅश सेल क्रेडिटला, चोरी झाली मालाची क्रेडिटला, शॉर्टेज क्रेडिट साईडला मांडायची, माल आला डेबिटला, ओपनिंग स्टॉक होता डेबिटला, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला. म्हणजे थोडक्यात काय आहे की आलेला आणि गेलेल्या मालाची नोंद स्टॉकला, आणि तो मुळात असेट आहे, रिअल अकाउंट आहे. त्या रिअल अकाउंटचं जे तुम्हाला प्रिन्सिपल माहिती आहे ना, रिअल पर्सनल नॉमिनल, ते अप्लाय करा प्रत्येक ठिकाणी, अतिशय भाग सोपा वाटेल. ब्रँच डेटर्स अकाउंट कशासाठी ओपन करायचा, रेकॉर्ड्स ऑल आयटम्स विच आर रिलेटेड टू डेटर, डेटर संबंधात ते सगळे आयटम रेकॉर्ड करा. उदाहरणार्थ पहिला भाग सुरू होतो, त्याला काय माल उधारीवर विकलाय का, क्रेडिट सेल ते मांडा. त्यानंतर उधारीची त्यांनी किती रक्कम दिली, दॅट इज कॅश रिसिव्ड ऑन लेजर अकाउंट किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर, ते मांडा. त्याला काही वस्तू सूट दिलेली आहे, 100 रुपयाची वस्तू त्याला आपण 90लाच विकतोय, तो जो काय 10 रुपये डिस्काउंट त्याला दिलेला आहे तो आपल्याला मांडायचा आहे. त्याने काय रक्कम बुडवली, बॅड डेट्स, ती रक्कम त्या ठिकाणी मांडा. त्याला काय अलाउन्सेस दिलेले असतील त्या कस्टमरला, ग्राहकाला, ते त्या ठिकाणी मांडा. आणि अशा प्रकारे केल्यावर त्याच्याकडून वर्षाअखेरीस किती येणं आहे, दॅट इज क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स, तो त्या ठिकाणी मांडा. म्हणजेच आपल्याला पहा, आता ब्रँच स्टॉक अकाउंट ओपन केल्यानंतर एक तर तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स डेट
स्टॉकचा कळेल, किंवा आलेला आणि गेलेल्या मालाचा हिशोब जर सारखा लागला तर टॅली झाला तर प्रश्न नाही. पण जर फरक आला तर तो तुमचा एकतर शॉर्टेज किंवा सरप्लस असू शकेल. स्टॉकमध्ये आलेला माल होता आपल्याकडे सगळा एकूण 1 लाखाचा, विक्री केली 80,000, म्हणजे शिल्लक 20,000 राहायला पाहिजे. 15च दिसतात अकाउंटला, म्हणजे 5,000चा माल काहीतरी झालेला आहे, कमी पडतोय, दॅट इज शॉर्टेज. जेव्हा डेबिट साईड जास्त असते, क्रेडिट साईड कमी असते, त्यावेळी शॉर्टेज. बरोबर विरुद्ध स्टॉकची क्रेडिट साईड जास्त असते, डेबिट साईड कमी असते, त्यावेळेस येणारा हा काय असतो? सरप्लस असतो. डेटरच्या बाबतीत सुद्धा त्यात डेटर्स अकाउंट प्रिपेअर का करायचा, त्याची 4 कारण आहेत. एक तर तुम्हाला ओपनिंग डेटर्स प्रॉब्लेममध्ये दिलेले नसतील, क्लोजिंग डेटर्स प्रॉब्लेममध्ये दिलेले नसतील, क्रेडिट सेल्स प्रॉब्लेममध्ये दिलेले नसतील, किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स, या 4 मिसिंग इन्फॉर्मेशन पैकी एखादी आपल्याला मिसिंग इन्फॉर्मेशन या डेटर्स अकाउंट म्हणून शोधून काढता येते. पुढे ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट, नेहमीच्या पद्धतीने सगळे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करा. ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट मगाशीच पाहिलं आपण, लोडिंग आयटम. स्टॉक रिझर्व्हला सुद्धा लोडिंग अकाउंट फक्त ते स्टॉकचे. आणि शेवटी ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज युज्युअल नेहमी करता तसं, आणि त्या ब्रँचचा प्रॉफिट किंवा लॉस शोधून काढा. प्रश्न क्रमांक 1. अंडर स्टॉक अँड डेटर सिस्टीम, गुड्स सप्लाइड टू ब्रँच फॉर सेल मे बी सेंट ॲज. या मेथडमध्ये जे हेड ऑफिस कडून ब्रँच कडे जे माल जातात तो कसा माल पाठवला जातो? मगाशी आपण पाहिलंय कसं, कॉस्ट प्लस सर्टन पर्सेंटेज, म्हणजेच काय, इनवाइस प्राइस. म्हणजे आपलं उत्तर बी, इनवाइस प्राइस. क्वेश्चन नंबर 2. द रिमूव्हल ऑफ लोडिंग फ्रॉम द आयटम्स ऑफ दिस ब्रँच स्टॉक इज ऍडजस्टेड टू ब्रँच अकाउंट. विच ब्रँच अकाउंट? मगाशी आपण पाहिलं की गुड्स आयटमचा जो काही भाग आहे तो आपल्याला कुठे ऍडजस्ट केला जातो, कुठे आपल्याला लोडिंगची एंट्री करायची, तर ती लोडिंगची एंट्री ही ब्रँच ऍडजस्टमेंटला आपण नेहमी करत असतो. म्हणून उत्तर आपलं ए, ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट. प्रश्न क्रमांक 3. इफ ब्रँच स्टॉक अकाउंट शोज ए डेबिट बॅलन्स इट इंडिकेट ए. बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, ब्रँचच्या स्टॉकमध्ये आलेला माल आणि गेलेला माल. आलेला माल 1 लाखाचा असेल, गेलेला माल 80,000चा असेल, तर 20,000चा माल शिल्लक राहिलेला आहे. दॅट इज क्लोजिंग स्टॉक. पण क्लोजिंग स्टॉक जर 20,000 त्या ठिकाणी न दिसता जर 18,000च दिसत असेल, तर 2,000 रुपयेचा माल त्या ठिकाणी कमी आहे, म्हणजेच काय, ते शॉर्टेज आहे. आणि त्याच्या विरुद्ध आलेल्या मालापेक्षा गेलेला माल जास्त असेल तर निश्चितपणे काय म्हणतो आपण, सरप्लस म्हणू शकतो. आणि म्हणून या इफ ब्रँच स्टॉक अकाउंट शोज ए डेबिट बॅलन्स इट इंडिकेट ए. उत्तर आहे सी, शॉर्टेज ऑफ गुड्स किंवा स्टॉक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. द क्लोजिंग बॅलन्स ऑफ बुक डेप्ट्स. बुक डेप्ट्स म्हणजेच डेटर्स, त्याला दुसरं नाव आहे बुक डेप्ट्स. द क्लोजिंग बॅलन्स ऑफ बुक डेप्ट्स अकाउंट इज असर्टन बाय प्रिपेअरिंग. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डेटर्स 4 गोष्टीसाठी, ओपनिंग डेटर्स, क्लोजिंग डेटर्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स आणि क्रेडिट सेल्स, या 4 आयटम पैकी जर एक आयटम मिसिंग असेल तर तो मिसिंग आयटम कोणता आहे आणि कशाशी संबंधित आहे हे आपल्याला ब्रँच डेटर्स अकाउंट ओपन केलं की कळू शकतो. आणि म्हणून बुक डेप्ट्स हे डेटर्सशी रिलेटेड आहे आणि क्लोजिंग बॅलन्स डेटरचा सापडतो तो डेटर्स अकाउंटला, आणि म्हणून क्वेश्चन 4चं उत्तर आहे डेटर्स. नेक्स्ट क्वेश्चन 5. अंडर स्टॉक अँड डेटर सिस्टीम जनरल इन्कम इज क्रेडिटेड टू. कुठे म्हणतो आपण इन्कम? कुठे म्हणतो? एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बघा, इन्कम स्टॉकला येणार नाही, ऍडजस्टमेंटला येणार नाही, आणि एक्सपेन्सेस अकाउंटला इन्कम मांडूच शकत नाही. म्हणजे आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर जनरल कुठं मांडतो? सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. कारण आम्ही आतापर्यंत 11वी पासून आतापर्यंत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच मांडलेले आहेत, फायनल अकाउंटला.
ब्रँच अकाउंटला आता मांडायची. म्हणजे आपलं उत्तर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हेन ब्रँच ए सेंट गुड्स टू ब्रँच बी इन दी बुक्स ऑफ ब्रँच ए इज गिवन टू. आता एच्या पुस्तकात नोंद करताना ती कशी केली जाते, इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. ब्रँच ही आर्टिफिशियल पर्सन आहे, कृत्रिम व्यक्ती आहे एक प्रकारे कायद्याने मांडलेली, म्हणून तिला पर्सनल अकाउंटचा नियम लागू होतो. आणि पर्सनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे काय होतो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो घेतो त्याला डेबिट द्या, जो देतो त्याला क्रेडिट द्या. डेबिट इज द रिसिव्हर, क्रेडिट इज द गिव्हर. घेणार कोण आहे यामध्ये, त्याला डेबिट द्या. व्हेन ब्रँच ए सेंट गुड्स टू, कोणाला पाठवले, ब्रँच बी ला पाठवलं, म्हणजे घेणार कोण आहे, बी आहे. मग एंट्री होणार तुमची ब्रँच बी अकाउंट डेबिट टू ए अकाउंट. डेबिट कोणाला दिले, बी ला दिलेले. मग आता इथे ऑप्शन मध्ये डेबिट बी ला दिलेला कोणता ऑप्शन आहे, ए. म्हणजे आपलं उत्तर आहे त्यामध्ये ए. त्याचा दुसरा भाग सांगतो, रिसिव्हिंग ब्रँच अकाउंट डेबिट टू गिव्हिंग बँक ब्रँच. हे एंट्री करा, तुम्हाला उत्तर ताबडतोब सापडेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. अंडर स्टॉक अँड डेटर सिस्टीम द ब्रँच अकाउंट इज. कुठला आहे होतो, नॉमिनल अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे, काय आहे. आत्ता सांगितलं ना, ब्रँच ही काय आहे, आर्टिफिशियल पर्सन, बरोबर आहे ना. आणि आर्टिफिशियल पर्सन जरी असली तरी आपल्याला मात्र त्या ठिकाणी हे पाहणं आवश्यक आहे की ब्रँच मध्ये काय ट्रान्झॅक्शन होतात. ब्रँच वेगळी, भाग लक्षात घ्या. आणि तो जो बिझनेस केला जातो तो गुड्स ॲटमवर केला जातो. गुड्स येतात, पैसे येतात, गुड्स जातात, पैसे जातात. आणि गुड स्टॉक हे सगळे जे आहे हे काय आहे, असेट आहे. आणि असेट जर असेल तर नॅचरली काय असतो असेटला, नॉमिनल अकाउंटचे नियम लागू होतात का, नाही. पर्सनल अकाउंटचे नाही, मग कुठले, रिअल अकाउंटचे. आणि म्हणून या ठिकाणी क्वेश्चन 7चं आहे उत्तर, ब्रँच अकाउंट इज ए रिअल अकाउंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. गुड सेंट बाय हेड ऑफिस ॲट द एंड ऑफ द इयर. हेड ऑफिसने ब्रँचला माल पाठवला कधी, वर्षाखेरीस. वर्ष पूर्ण झालं तरी ब्रँचला तो मिळाला नाही, पुढच्या वर्षात मिळाला, त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात गुड्स रिटर्न आहेत का, नाही. परत केलेत का, नाही. गुड्स रिसिव्ड मिळालेत का, नाही. तो पैसे संबंधी आहे का, नाही. कशा संबंधी आहे, गुड संबंधी. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, गुड्स इन ट्रान्झिट. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. द कलेक्शन ऑफ लोडिंग the cancellation of loading in stock at the end is credited to. मगाशी सांगितलं गुड्स लोडिंग ऍडजस्टमेंटला आणि स्टॉकचं लोडिंग कुठं, स्टॉक रिझर्व्हला. म्हणजे उत्तर आहे ए, स्टॉक रिझर्व्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. द अमाऊंट ऑफ क्रेडिट सेल्स इज असर्टन बाय प्रिपेरिंग. मगाशी सांगितलं आहे डेटर्स अकाउंट कशासाठी, ओपनिंग डेटर, क्लोजिंग डेटर्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स, किंवा त्याला दुसरं नाव आहे कॅश रिसीट ऑन लेजर अकाउंट आणि क्रेडिट सेल्स. या 4 पैकी एक मिसिंग इन्फॉर्मेशन असेल तर ती आपल्याला कशाच्या आधारे शोधून काढता येईल, डेटरच्या आधारे. आणि म्हणून इथे आपण काय म्हणू शकतो, डेटर्स अकाउंट प्रिपेअर केला की क्रेडिट सेल्स मिळू शकतं. नेक्स्ट क्वेश्चन 11. The adjustment of loading on goods sent to branch is recorded as. कुठे म्हणणार, ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला. थेरीमध्ये सुद्धा सांगितलंय आणि आता स्टॉक रिझर्व्हच्या वेळेस सुद्धा सांगितलेलं आहे. ती ऍडजस्टमेंटची एंट्री कुठे म्हणणार आहे, ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला, कारण ते गुड सेंट टू ब्रँच आहे. पण बरोबर याच्या विरुद्ध एंट्री असते गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस, असं असतं तर मग मात्र ए ऑप्शन तुमचा असता. म्हणजे इथे आपल्याला 2 प्रश्न विचारात घेता येऊ शकतात. हेड ऑफिसने ब्रँचला माल पाठवला, त्याच्यावरचं लोडिंग हे ब्रँच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला मांडायचं. आणि ब्रँचने जर हेड ऑफिसला माल पाठवला असेल तर त्याचं लोडिंग ब्रँच ऍडजस्टमेंटच्या डेबिटला मांडायचं. म्हणजे उत्तर आपलं बी.
Question number 12. The adjustment of loading on closing stock of the branch is recorded as कुठे ऍडजस्टमेंट अकाउंटला आहे. ऍडजस्टमेंट किंवा स्टॉक रिझर्व्हला येतो आणि स्टॉक रिझर्व्ह थ्रू ऍडजस्टमेंटला तो जातो. त्याचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट कसा होतो आणि कुठे होऊ शकतो. तर निश्चितपणे आपल्याला हे सांगता येईल की क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला असतो म्हणजे इफेक्ट त्याचा बरोबर विरुद्ध सांगितलं ना. डेबिट बॅलन्स आहे तो कमी करायचा, अपोजिट बॅलन्स द्या. क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स जो आहे तो आपण क्रेडिट साईडला म्हणतो, तो कमी करायचा आहे ब्रँच ऍडजस्टमेंटच्या डेबिटला द्या. म्हणजे आपला ऑप्शन आहे ए, डेबिट साइड ऑफ ब्रँच ऍडजस्टमेंट अकाउंट. क्वेश्चन नंबर 13. द अमाउंट ऑफ कॅश रिसिव्ड ऑन लेजर अकाउंट. हे फसवण्यासाठी दिलेलं असतं. कॅश रिसिव्ड ऑन लेजर अकाउंट म्हणजेच कलेक्शन फ्रॉम डेटर इज असर्टेन्ड बाय प्रिपेरिंग ब्रँच डेटर्स अकाउंट. बी ऑप्शन. Next, goods are sent to the branch at 20% margin on selling price. सेलिंग प्राइसच्या 20% डायरेक्ट सेलिंग प्राइसच्या विषयी. ब्रँच स्टॉक रिवाइल्स अ सरप्लस ऑफ ₹20,000. The amount to be credited to branch adjustment account is. यापैकी कोणती अमाऊंट असू शकेल. क्षणभर विचार करा. उदाहरण तुम्हाला बघा, मी थेरी सांगताना तिथे दिलेलं होतं 30,000 आणि 20%. आता इथे 20,000 आणि 20% म्हणजे लोडिंग किती येणार 4,000 रुपये. म्हणजे आपल्या या ठिकाणी क्वेश्चन नंबर 14चं उत्तर काय राहणार आहे सी 4,000. क्वेश्चन नंबर 15. गुड्स आर सेंट टू दी ब्रँच. आता आपण सगळे काय करतोय प्रॅक्टिकली प्रॉब्लेम वर जर एमसीक्यू आले तर कसे सोडवायचे ते विचार करतोय. गुड्स आर सेंट टू दी ब्रँच ॲट 25% मार्जिन ऑन कॉस्ट प्राइस म्हणजेच कॉस्ट प्लस 25%. बरोबर ना. कॉस्ट 100 अधिक 25 लोडिंग म्हणजे इनवाइस प्राइस 125. 25 भागिले 125 म्हणजेच लोडिंग 1/5. मग हे 1/5 जो आहे ते कशाच्या 30,000च्या. मग 30,000च्या 1/5 ने जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर काय येऊ शकेल 6,000 येऊ शकेल. आणि मग ते 6,000 कुठं आहे तर डी ऑप्शन मध्ये आहे आणि म्हणून लोडिंग 6,000. गुड्स आर सेंट टू द ब्रँच ॲट 50% मार्जिन ऑन कॉस्ट प्राइस. 50% म्हटलं की मुलं हाफ करतात, 1/2 का निम्मे. तसं नाहीये. गुड्स आर सेंट टू द ब्रँच ॲट कॉस्ट ॲट 50% ऑन मार्जिन कॉस्ट. मग आता परत कॅल्क्युलेशन. कॉस्ट प्राइस 100 रुपये अधिक 50 रुपये मार्जिन म्हणजे 150 रुपये त्याची सेलिंग प्राइस. कॉस्ट 100 मार्जिन 50 150 रुपये सेलिंग प्राइस. मार्जिन भागिले सेलिंग प्राइस किंवा इनवेस्ट प्राइस. मार्जिन 50 भागिले सेलिंग प्राइस 150 म्हणजे 1/3 आलं. 1/3 1/2 नाही. मग हे 1/3 कशाच्या 54,000च्या. मग 54,000च्या 1/3 किती होतात 18,000. म्हणजे आपलं उत्तर आहे काय बी 18,000. नेक्स्ट. गुड्स आर सेंट टू द ब्रँच ॲट 20% मार्जिन ऑन कॉस्ट प्राइस. सेम 100 अधिक 20 बरोबर 120. तर 20 भागिले 120 मार्जिन भागिले इनवाइस प्राइस म्हणजे 1/6 आलं. कशाच्या 1/6 60,000च्या. 60,000च्या 1/6 म्हणजे किती 10,000. मग तुमचं ऑप्शन काय डी. 18. गुड्स आर सेंट टू दी ब्रँच ॲट कॉस्ट प्लस 1/9. मग अशी एक सूत्र सांगितलं होतं पहा. 1/3 असेल 1/4 असेल. कॉस्ट प्लस 1/3 असेल तर 1/4 गृहीत धरायचं. म्हणजे एक मिळवत जा असं तुम्हाला मी सांगितलं. मग कॉस्ट प्लस 1/9 असेल तर त्या ठिकाणी एलसीएम त्याचा कॅल्क्युलेट करताना किती येईल बघा 1/10 येईल. मग हे 1/10 कशाच्या 80,000च्या. मग 80,000च्या 1/10 किती झाले 10,000 झाले. मग आपलं उत्तर काय 10,000. म्हणून सांगितलं थेरॉटिकली पार्ट जो अगोदरचा आहे तो जर चांगला केला तर हे प्रॉब्लेम सोडवायला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 19. गुड्स आर सेंट टू द ब्रँच ॲट कॉस्ट प्लस 33 1/3%. असं जर आलं ना तर सरळ एक लक्षात ठेवा
त्याचं लोडिंग जे आहे ना मार्जिन ते 1/4 असतं. आता ते कसं ते थोडक्यात सांगतो. कॉस्ट 100 अधिक 33.1 बरोबर 133.1 बरोबर आहे. आता ह्या पूर्णांकाचं जर ह्या अपूर्णांकाचं जर पूर्णांकात रूपांतर केलं ना तर ते येईल 100/3 भागिले 400/3 म्हणजेच 100/400 म्हणजेच लोडिंग आलं 2 शून्य कॅन्सल केले की 1/4 म्हणजे कॉस्ट प्लस 33 आले तर लोडिंग तुमचं किती येतं 1/4. आता हे 1/4 जे आहे ते 1/4 कशाच्या 1 लाखाच्या किती 1 लाख भागिले 4 25,000 म्हणजे तुमचा ऑप्शन ए. नेक्स्ट 20 स्टॉक अँड डेटर ही मेथड जी आहे ब्रँच अकाउंटिंगची ती केव्हा वापरली जाते याचा टर्नओव्हर जास्तीत जास्त असतो. बँका आणि विमा कंपन्यांची उदाहरणं घ्या ज्यांचा टर्नओव्हर म्हणजे उलाढाल ही जास्तीत जास्त असते अशा कंपन्यांच्या बाबतीत आपल्याला ही मेथड वापरावी लागते म्हणून उत्तर आहे ए हाय. विद्यार्थी मित्रो आज आपण पाहिलेला आहे तो म्हणजे ब्रँच अकाउंट. सिस्टमॅटिक अभ्यास करा, प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या आणि ते प्रॉपरली इम्प्लिमेंट करा. तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकली प्रॉब्लेम या दोन्हीवरही या ठिकाणी आपण क्वेश्चन पाहिले, त्याची उत्तरं कोणती आहेत आणि ती का आहेत याचाही विचार आपण केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील आपण टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम. तुमच्या जर काही कॉमेंट्स असतील, प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी नमूद करा. धन्यवाद.